आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी प्युअर फ्रेश नॅचरल रोज वॉटर, तेही घरच्या घरी। श्री स्वामी समर्थ। मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। बाजारात मिळणाऱ्या रोज वॉटरमध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्स असतात, पण मी आज दाखवणार आहे तुम्हाला प्युअर फ्रेश आणि तुमच्या स्किनचे लाड करणारं अगदी घरगुती रोज वॉटर। तर ते कसं बनवायचं हे आता आपण बघूया। तुमची दिवाळी कशी झाली, तुम्ही दिवाळीत कुठे कुठे फिरायला गेले होते, त्यानंतर दिवाळीत कुठला तुम्ही वेगळा पदार्थ ट्राय केला का, हे नक्की मला कमेंट्स करून सांगा। चला तर मग आता आपण बघूया रोज वॉटर कसं बनवायचं। आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ग्लो विथ जयू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता मी इथे घेतलेले आहे 4 ते 5 गुलाब। हे गुलाब मी स्वच्छ पाण्याने नळाच्या पाण्याने धुवून घेतलेले आहे, नंतर आता फिल्टरच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे, कारण आपण जे हे रोज वॉटर बनवणार आहे हे सुद्धा फिल्टरचंच पाणी घ्यायचं आहे अगदी। आणि जेणेकरून गुलाब असतानाच ते म्हणजे फूल असतानाच ते धुवून घ्या, पाकळ्या केल्यानंतर ते बरोबर वॉश केल्या जात नाहीत, त्याच्यामुळे ते फुलच मी स्वच्छ करून घेतलेले आहे। गुलाबाचं नाव ऐकलं की आपल्याला लगेच आठवतो त्याचा सुंदर रंग आणि गोड सुगंध। पण तुम्हाला माहिती आहे का, गुलाब फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही, तर तो आपल्या स्किनसाठी एकदम नॅचरल औषध आहे। गुलाबांच्या पाकळ्यामध्ये असतात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी, जे आपल्या स्किनला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि देतात नॅचरल ग्लो। म्हणजेच आपल्या स्किनवरती जी धूळ, डस्ट, पोल्युशन असते, ते डलनेस ते सुद्धा ते कमी करते। आता मी इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता याचा कलर किती डल होऊन राहिला ह्या पाकळ्यांचा, म्हणजे त्याचा जो अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरतो। मी तुम्हाला दाखवत आहे याचा पाण्याचा कलर किती छान येत आहे। रोज वॉटर आपल्या चेहऱ्याला थंडावा देतो आणि जे पिंपल्स वगैरे असतात ना, त्याची सुद्धा जळजळ कमी करतो। म्हणूनच आपण जे फेस पॅक वगैरे करतो त्याच्यामध्ये आपण रोज वॉटर आवर्जून टाकतो। हे बघा, आता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे रोज वॉटरला आपल्या। आणि याच्यामध्ये आपल्याला जर गुलाबाचा खूपच सुगंध पाहिजे असेल तर तुम्ही आपण देवासाठी आणलेलं मी गुलाबाचं परफ्यूम आहे ते टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये, अदरवाईज नाही टाकलं तरी चालेल, किंवा तुमच्या आवडीचं कुठलंही परफ्यूम तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। पण मी हे गुलाबाचं असल्यामुळेच मी गुलाबाचं सेंट टाकत आहे याच्यामध्ये। आणि थोड्या वेळ 5-10 मिनटं त्यामध्ये राहू द्यायचं, म्हणजे त्या पाकळ्या अजून छान त्याच्यामध्ये सॉफ्ट होतात। आता हे बघा, याचा पूर्ण पाकळ्यांचा कलर गेलेला आहे, म्हणजे किती आपल्याला फ्रेश आणि प्युअर रोज वॉटर मिळालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे त्याचा। त्याला पूर्णपणे थंड होऊ द्या। आणि तुम्ही एखादी स्प्रे बॉटल असेल त्यामध्ये भरू शकता, किंवा नसेल तर एखाद्या छोट्या बॉटलमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता, आणि कॉटनच्या याने तुम्ही चेहऱ्याला लावू शकता। आणि हे आरामात 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये टिकते, आणि हे फ्रीजमध्येच ठेवायचं। परत 4-5 फुलं आणून त्याचं फ्रेश बनवायचं। काही वेळ लागत नाही आपल्याला, आपण स्वयंपाक करताना इकडे ठेवून दिलं तरी चालेल, खूप त्याच्यासाठी स्पेशली वेळ द्यावा लागत नाही। आणि याच्यामध्ये मी टाकत आहे ग्लिसरीन। रोज वॉटरमध्ये ग्लिसरीन मिसळणं म्हणजे स्किनसाठी डबल बेनिफिट आहे, कारण रोज वॉटर स्किनला फ्रेशनेस आणि नैसर्गिक ग्लो देतो, तर ग्लिसरीन त्या ग्लोला टिकवून ठेवतं। आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला कुठल्या नवीन सब्जेक्टवरती, कुठल्या टॉपिकवर अजून व्हिडिओ पाहायला आवडेल तेही सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा।